हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज खूप छान सुंदर बाही डिझाईन तयार करणार आहे आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मी सुरुवातीला बाही कटिंग करून घेतली आहे. बाहीला हे अस्तर कमी असल्यामुळे मी चारी बाजूने जॉईंट देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने मी बाहीला चारी बाजूनी जॉईंट देऊन घेतला आहे आणि त्यावर टिप मारून घेतली आहे आणि त्यावर मी परत एक दाब टिप देऊन घेतली आहे. त्यामुळे आपली बाही उसवली जाणार नाही. अशा पद्धतीने मी बाही कट करून घेतली आहे. त्यानंतर ब्लाऊज पीसच्या कापडावर पण मी बाही कट करून घेतली आहे आणि ते पण कापड कमी आहे त्याला मी जॉईंट देऊन घेतला आहे. अशा पद्धतीने मी त्यावर पण फिनिशिंगमध्ये दाब टिप देऊन घेतली आहे. अशा पद्धतीने आपण बाही डिझाईन तयार करणार आहे. अशा पद्धतीने मी बाहीवर 4.5 इंच उंचीवर एक मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर रुंदी ही मी 3.5 इंच ठेवणार आहे. अशा पद्धतीने मी त्या बाहीवर एक वक्र शेप अशी डिझाईन तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी त्यावर एक छान आकार देऊन घेतला आहे. तो आकार आपण कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण बाहीवर तो आकार कट करून घेतला आहे आणि जो आकार कट झाला आहे त्याचा आपण छान पॅच तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीसच्या कापडावर पण अशा पद्धतीने मी ब्लाऊज पीसचं कापडावर बाही पण व्यवस्थित ठेवून घेणार आहे. अशा पद्धतीने मी ती दोन्ही बाही व्यवस्थित ठेवून घेतली आहे. सुरुवातीला मी फ्रंट बाजू ही वरच्या बाजूने ठेवून घेतली आहे आणि त्यावर 1.5 इंच इतपत मी टिप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने मी सुरुवातीला पूर्ण पिना लावून बाही पॅक करून घेतली आहे. त्यामुळे आपली बाही कुठेही सरकणार नाही आणि आपल्या बाहीचा आकार पण व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने मी पूर्ण बाहीवर टिप मारून घेतली आहे आणि त्यानंतर मी ब्लाऊज पीसचं कापड हे व्यवस्थित असं कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी खालचं ब्लाऊज पीसचं कापड हे कट करून घेतलं आहे. त्यानंतर मी त्यावर छोटे छोटे कट देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण बाहीवर छोटे छोटे कट देऊन घेतले आहे. ते कट देऊन घेतल्यानंतर मी त्या पिना काढून घेतल्या आहे आणि बाही ही व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये उलटी करून घेतली आहे. अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज पीसचं कापड आणि अस्तरचं कापड हे पूर्ण फिनिशिंगमध्ये व्यवस्थित बाहेर येईल आणि मी त्यावर टिप मारून घेतली आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण बाही ही पॅक करून घेतली आहे. त्यानंतर राहिलेलं जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली बाही तयार झाली आहे. आपण त्यावर पॅच तयार करून घेणार आहे. हे आपलं साडीचं कापड आहे त्याचा आपण छान पॅच तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने पॅच तयार करण्यासाठी मी हे अस्तरचं कापड घेतलं आहे आणि ते अस्तरचं कापड मी हे डबल फोल्ड करून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपला जो पॅच तयार झाला होता तो पॅच मी त्या अस्तरच्या कापडावर ठेवून बंद बाजूने ठेवून घेतला आहे आणि त्यावर पेनाने मार्किंग करून घेतली आहे. अशा पद्धतीने मी तो पॅच तयार करून घेतला आणि तो व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये कट करून घेतला आहे आणि तो पॅच मी कॅनव्हासवर पण कट करून घेतला आहे. अशा पद्धतीने मी कॅनव्हास, अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कापड अशा पद्धतीने मी त्यावर टिप मारून घेतली आहे. ती टिप मारून घेतल्यानंतर मी परत त्यावर एक दाब टिप देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने मी त्यावर एक दाब टिप मारून घेणार आहे. दाब टिप मारून झाल्यावर आपण व्यवस्थित असं ब्लाऊज पीसचं कापड हे वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने मी ते पूर्ण पॅक करून घेतलं आहे आणि मी राहिलेलं एक्स्ट्रा कापड हे कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला पॅच तयार झाला आहे. तर आपण 2 पॅच बनवून घेतले आहे. ह्यो जो पॅच आपला पहिला बाही कट करताना निघला होता तो आपण त्यावरती ठेवून व्यवस्थित असं पेनाने त्या पॅचवर मार्किंग करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला बाही जोडायला तो पॅच एकदम सोपा पडेल.
अशा पद्धतीने मी तो पॅच त्या बाहीवर ठेवून घेतला आहे, व्यवस्थित असा त्या मार्किंगवर ठेवून घेतला आहे आणि त्यावर पिना जोडून घेतली आहे। त्यावर आपण व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये टिप मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने जिथे बाहीचा मध्य आहे तिथे आपण सुई व्यवस्थित खालच्या बाजूने ठेवून आपण ती बाही सरकून घेणार आहे आणि त्यावर पण एक टिप मारून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण तयार केलेला पॅच त्यावर जोडून घेतला आहे। आपण त्यावर छान अशी लेस पण लावून घेणार आहे। अशा पद्धतीने मी त्यावर एक लेस लावून घेतली आहे आणि त्या लेसवर मी ती लेस ब्रॉड असल्यामुळे मी त्या लेसवर परत एक डबल टिप मारून घेणार आहे। अशा पद्धतीने आपली लेस पूर्णपणे पॅक होईल आणि आपली बाही डिझाइन पण उठून दिसेल। अशा पद्धतीने आपली बाही डिझाइन तयार करून झाली आहे। तर आपण दुसरी पण बाही तयार करून घेऊ। अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पण बाहीवर लेस लावून घेणार आहोत। व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये ती लेस त्या पॅचवर ठेवून आपण व्यवस्थित अशी पूर्ण बाहीवर ती लेस लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपले दोन्ही पण बाही तयार झाले आहे। ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।